नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। सध्या आरोग्य विभागामध्ये डॉक्टरांपासून ते लिपिक आणि परिचारिकांपर्यंत हजारो पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। नेमकी कोणती पदे रिक्त आहेत, कोणत्या विभागात किती जागा आहेत आणि एक विद्यार्थी म्हणून तुमच्यासाठी यात काय संधी आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा। तसेच हे आर्टिकल मराठीमध्ये रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट लिंक आहे, तिथून रीड करू शकता। आणि अधिकृत PDF मिळवण्यासाठी व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका। तिथे आम्ही सर्वप्रथम न्यूज टाकत राहतो, त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार 28 नोव्हेंबर 2025 ची ही स्थिती आहे। त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागात रिक्त पदांचा आकडा सातत्याने वाढत आहे। नागपूर विभागाचा विचार केला तर परिस्थिती जी आहे ती तुम्ही पाहू शकता। वर्ग 1 आणि वर्ग 2 म्हणजे जे वैद्यकीय अधिकारी आहे त्याचे 46% पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत। एकूण 2044 मंजूर पदांपैकी फक्त 1181 पदे भरली गेली असून 865 पदे जी आहेत अजूनही रिक्त आहेत। आकडा खूप मोठा आहे। वर्ग 3 बद्दल पाहिलं तर त्याच्यामध्ये लिपिक, परिचारिका, तंत्रज्ञ हे येतं। याच्यामध्ये 24% पदे रिक्त आहेत। यामध्ये 411 परिचारिका आणि 140 लिपिक पदांचा समावेश आहे। वर्ग 4 मध्ये पाहिलं तर 23% पदे म्हणजे जवळपास 483 पदे याच्यामध्ये रिक्त आहेत। नागपूर, भंडारा, गडचिरोली, वर्धा आणि गोंदिया या सर्व जिल्ह्यांमध्ये मनुष्यबळाचा मोठा अभाव जो आहे तो जाणवत आहे। ही परिस्थिती केवळ एका विभागाची नसून राज्याच्या अनेक भागात अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। आता बघा, ही जी न्यूज आहे याच्यामधून विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे मुद्दे आपल्याला काय पाहायला मिळतात। सर्वप्रथम प्रश्न पडतो की ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे का? तर हो, बघा, इतकी पदे रिक्त असल्यामुळे सरकारवर ही पदे लवकरात लवकर भरण्यासाठी मोठा दबाव आहे। येणाऱ्या काळात आरोग्य विभागाची मेगा भरती निघण्याची दाट शक्यता आहे। वर्ग 3 मधील लिपिक आणि परिचारिका या पदांसाठी स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आतापासूनच तयारीला लागू शकतात। ही तुमच्यासाठी एक संधी आहे। सरकारने 2399 आजारांचा समावेश नवीन योजनांमध्ये केलेला आहे, पण ते राबवण्यासाठी स्टाफची गरज आहे। त्यामुळे भरती प्रक्रिया थांबवता येणार नाही आणि ही सत्य परिस्थिती आहे। आता तुम्ही काय करावे आणि कधी करावे याच्याबद्दल पाहूया, म्हणजे कॉल टू ॲक्शन बद्दल। तर बघा, अभ्यास सुरू ठेवायचा आहे, विशेषतः मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि तुमच्या पदांशी संबंधित तांत्रिक विषयांवर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे। भरतीची जाहिरात आल्यावर धावपळ नको म्हणून डोमासायल, कास्ट सर्टिफिकेट आणि शैक्षणिक कागदपत्रे अपडेटेड ठेवायची आहेत। आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या। जर ते जमत नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जाहिरात येताच तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन विदिन काही मिनिट्स दिली जाईल। आरोग्य सेवेतील ही पदे प्रशासनासाठी चिंतेचा विषय असली तरी तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी ठरू शकते। तुम्हाला काय वाटते, ही भरती प्रक्रिया कधीपर्यंत सुरू व्हायला हवी? कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम थ्रू शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग।